नमस्कार, नायक धुरेज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आता नवरात्र चालू आहेत, तर आज चौथी माळ. आज कुष्मांडा देवीला मालपुवा हा नैवेद्य दाखवला जातो. तर तो मस्त आणि टेस्टी असा कसा बनवायचा तो आपण बघूया. 2 टेबलस्पून मी हे बासमती तांदूळ घेतला आहे. हा स्वच्छ धुवून असं थोडा वेळ भिजत ठेवायचा. हे 4 बदाम घेतलेत, ते पण थोडा वेळ भिजत ठेवायचे. आणि हे ओलं खोबरं घेतलं आहे. ही छोटी वाटी आहे, तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त ओलं खोबरं घेतलं आहे. आणि इथे आता आपण पाणी घेऊया. हा 1 कप पाणी घेऊया. आणि त्यात आता हे गूळ वितळवायला टाकूया त्या पाण्यात. हे बघा, हे अर्धा कप मी गूळ घेतलं आहे. असं बारीक चिरलेलं गूळ आहे, ते वितळवायला या पाण्यात टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड घेऊ शकता. हे पौष्टिक असल्यामुळे जास्त करून गुळाचेच करायचे मालपुवा. तर वेगळा असं पाक करायची काहीच गरज नाही. तर असं हा गूळ पहिला वितळवून घ्यायचा आणि नंतर मग त्यात जे साहित्य टाकायचं आहे ते हे गूळ वितळवल्यावर आपण टाकून घेऊया. तोपर्यंत गूळ वितळेपर्यंत आपण काय करूया, हे जे तांदूळ, बदाम आणि हे ओलं खोबरं आहे ना, ते बदामाची साल काढून मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, भिजवलेला बासमती तांदूळ, ओलं खोबरं आणि हे बदामाची साल काढून घेतली आणि असे बारीक तुकडे करून घेतले. आणि त्यातच आता हे अर्धा चमचा जिरं घालून मिक्सरला लावून घेऊया. आणि आपण मिक्सर लावेपर्यंत हा बारीक 0 नंबरचा रवा आहे, तो 2 टेबलस्पून घेतला आहे. आणि तो मी आता पाणी टाकून थोडा वेळ भिजत ठेवते. हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरला एकदम फाईन बारीक पेस्ट करून घेतली आहे. ती बाजूला ठेवूया. आणि हे जे गुळाचं पाणी गूळ वितळवायला ठेवला होता तो मी ग्लासात ओतून घेतला आणि हे गाळून घेऊया. आता त्या पाण्यातच हा रवा भिजत ठेवलेला होता, तो आता त्याच पाण्यात ओतून घेऊया. 1 चमचा हळद. गोड पदार्थ आहे तरी पण थोडंसं तरी मीठ टाकायलाच पाहिजे. तर हे अर्धा चमचा मीठ पेस्ट करून घेतली आहे, ती पण टाकून घेऊया. हे 1 कप गव्हाचं पीठ. हे 5 चमचा वेलची पावडर. आता हे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे, ते आता मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं मिश्रण मालपुवा बनवण्यासाठी तयार आहे. आणि थोडं 10-15 मिनटं झाकून ठेवायचं व आता मालपुवा तळायला घेऊया. तर त्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आहे. हे बघा, मिश्रण थोडं पातळ मला वाटत होतं, म्हणून परत मी 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ टाकलं आणि हे परत मिक्स करून घेतलं. आणि मीडियम गॅसवर मी तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल तापलं आहे. आता काय करायचं, एक डाव भरून घ्यायचा आणि त्याला सोडायचं. बघा, 2 मिनिटांनी असं पलटवून घ्यायचं आणि असं दाबून तळून घ्यायचं. हा बघा, असं कडेने असं दाबलं की मस्त असं फुलतो. बघा, बघा आपला मालपुवा तळून तयार झाला आहे. आणि असं जर आपटून तेल गाळून घ्यायचं. हे बघा, नंतर मग असं चमच्याने प्रेस करून त्यातलं तेल असं नितळून घ्यायचं पूर्ण. चला, तर हे बघा, आपले मालपुवा तयार झालेले आहेत. जेवढं मी साहित्य दाखवलं त्यात 10-12 मालपुवा तयार होतात. तर तुम्ही असे नक्की करून बघा, खूप मस्त आणि टेस्टी लागतात. तर करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.